Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 दर्शक हो नमस्कार. BR न्यूज चॅनलच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करतो. आज या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुमित भोसले. प्रथमतः यांचं स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. तर मित्र हो, आज या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकारणाची जी रणधुमाळी आहे तर त्याबद्दल आपल्या युवक मित्रांना काय वाटतं ते आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया. सर, प्रथमतः BR न्यूज चॅनलच्या या व्हॉइस ऑफ यूथ कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. तर मला आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की या पद्धतीनं महाराष्ट्र युवक काँग्रेस मध्ये जे युवक सरचिटणीसचं हे मोठं पद आहे तर या पदापर्यंतची आपली वाटचाल कशी आहे? मी जवळपास सर आता 15 वर्ष झाले मी समाजकार्य करत आहे. मी 3 वर्ष जनसेवा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मी NSY ही काँग्रेसची विद्यार्थी संघटना आहे, त्याचा मी 4 वर्ष जवळपास अध्यक्ष होतो. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि त्यानंतर मी माझं बिझनेस सेटअप करण्यासाठी 1-2-3 वर्ष मी टोटली लक्ष बिझनेसमध्ये देतो आणि थोडंफार वेळ पक्षासाठी देत होतो. आणि आत्ता रिसेंटली सत्यजित तांबे आमचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झालेत. ते 10 वर्ष झालं प्रयत्न करतात. ते यावेळेस ते अध्यक्ष झाले. त्यांचं प्रचंड काम आहे. तर त्यांनी काय केलं, महाराष्ट्रामध्ये जेवढे असे युवक आहेत जे पक्षापासून अलिप्त झालेत किंवा त्यांना वेळ मिळत नाही आहे, त्यांना वेचून हुडकून ते प्रत्येकाला परत सक्रिय करतात काँग्रेसमध्ये. जे काँग्रेसमध्ये युवकांचं जे हे कमी झालं होतं, ओढ जे कमी झालं होतं, ते सत्यजित तांबे असतील, आमचे प्रणितताई शिंदे, ते जेवढे चांगले युवक असतील, सुशिक्षित असतील, जे संघटनेतले असतील, काही लोक ज्याच्या त्याच्या कामातले असतील, त्यांना हे वेचून हुडकून या पक्षात परत आणतायत आणि परत सक्रिय करतायत, जेणेकरून पक्षाला नक्कीच सुवर्णकाळ येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, भारत हा युवक प्रधान देश आहे. जसं शेती प्रधान आपलं म्हणलं जातं, पण युवक आज आपले 50% वर आपले युवक आहेत. तर सर्व काही आहे ते युवकांवरती आहे. राजीव गांधींनी 2000 मध्ये जे स्वप्न बघितलं होतं, 21व्या शतकात जे स्वप्न बघितले होते, ते आज जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, जे 18 वयोगटातील ज्यांनी 18 पूर्ण वय केलेलं आहे, जे मतदान करणार आहे, ज्यावेळेस राजीव गांधींनी स्वप्न बघितलं होतं ते आज ऍक्च्युअली पूर्ण म्हणजे ते 21व्या शतकातील ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पहिला युवक जेव्हा आपला तो मतदान करायला जाईल तेव्हा तो विचार करेल आपण याला का मतदान करायचं, त्याला का मतदान करायचं. तेव्हा तर सगळ्यात महत्वाचा विषय, राजीव गांधींनी भारतामध्ये टेक्नॉलॉजी आणली. बरोबर. जे आपण आज मोबाईल बघतोय, लॅपटॉप बघतोय, जे काय इनोव्हेटिव्ह जे आहेत ते राजीव गांधींनी त्यावेळेस स्वप्न बघितलेले आहेत. बरोबर. पण आता काही हे धर्मांध शक्ती आहे, जे काही चुकीचे हे लोक जे फक्त राजीव गांधींना, इंदिरा गांधी ह्या फॅमिलीला बदनाम करण्यात, काँग्रेसला बदनाम करण्यात व्यस्त आहे. तर ते पुसून टाकण्यासाठी हे युवकांची गरज आहे. म्हणून आम्ही आता सगळेजण पुढे आलेलो आहे आणि नक्कीच आम्ही ती प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळी आपण युवकांकडे बघत होतो की आपण म्हणालात युवकांची ओढ किंवा आकर्षण जे आहे किंवा काँग्रेस पक्षाकडे ते कमी झालेलं आपल्याला दिसून येत होतं. मग त्याच्या मागं जी घराणेशाही आहे की घराण्यात जे एखादे वडील, एखादा नेता असेल तर त्यांच्या मुलालाच पद दिलं जायचं, तर हे कारण ठरू शकतं का की युवकांची ओढ कमी किंवा आकर्षण कमी होतं? नाही, असं म्हणता येणार नाहीये. आता जर तुम्ही बघायला गेलं तर प्रणिताई शिंदे हे सुशीलकुमार शिंदेची मुलगी आहे. बरोबर. पण किती कर्तृत्वानं हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही. जे डोळ्याने बघतात, जे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत काम करते. मला एक सांगा, माझे वडील केंद्रीय मंत्री आहेत, गृहमंत्री झाले, सभागृह नेता झाले, मुख्यमंत्री राहिले, त्यांना काम करायची गरज आहे का? ते बसून सगळे यंत्रणा हलवू शकतात, पण ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना वेळ देतात, पक्षाला वेळ देतात, युवकांना वेळ देतात, महिलांना वेळ देतात, या समाजासाठी वेळ देतात. त्यामुळं तसं म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं आहे, हे युवकांची ओढ काँग्रेसकडे कमी होण्याचं कारण असं आहे की ह्या 5-10 वर्षामध्ये ह्या RSS BJPनी एक प्रोपगंडा त्यांनी लागू केलेला आहे. म्हणजे ते सोशल मीडिया त्यांनी एक ओळखून घेतलं, येणारा काळ हा सोशल मीडियाचा आहे. फक्त आम्ही ओळखायला थोडंसं आम्हाला उशीर लागला, मागे राहिलो आम्ही. पण त्यांना हे 10-15 वर्ष पूर्वीच कळलं होतं की सोशल मीडियाच हे सगळं कमाल करणार, सोशल मीडियाच पंतप्रधान ठरवणार आहे. तसंच झालं. त्यांनी सगळ्या खोट्या आश्वासन
सोशल मीडियावर दिल्या. सोशल मीडियावर त्यांनी अनेक वेळा बदनामी केली काँग्रेसची. सोनिया गांधी पासून ते मनमोहन सिंग पर्यंत त्यांनी बदनामी केली. ज्या मनमोहन सिंगनी ज्यावेळेस अख्ख्या जगावर आर्थिक मंदी होती त्यावेळेस भारताला वाचवलं होतं. त्या माणसाला रोबोट म्हणून चावी म्हणून ज्यांनी उल्लेख केला. युवकांना काय पाहिजे असतं साहेब, थोडंसं ह्या गोष्टी पण त्यांना आकर्षण करतात. आणि बरेचशा अशा गोष्टी आहेत जेणेकरून बीजेपीला ते अट्रॅक्ट झालेले आहेत. पण आता त्यांचं लक्षात आलेलं आहे, ज्या सोशल मीडियामुळे हे पंतप्रधान निवडून आलेले आहेत किंवा बीजेपी निवडून आलेले आहे, हे सोशल मीडियाच त्यांना दाखवणार आहे. आणि काँग्रेसचं काम आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्यात फक्त कमी पडलो, बाकी काम केलेलं आम्ही आता दाखवू शकतो. आणि या 4.5 वर्षात त्यांनी काय केलं आम्ही तेही सांगू शकतो. बरं. मग मला असं जाणून घ्यायला आवडेल की आपण आता या मोठ्या पदावर आहात की युवक सरचिटणीस, तर आपल्या घराण्यामध्ये काही वारसा होता की पूर्वी कुणी राजकारणामध्ये होतं? माझ्या अख्ख्या घराण्यात कोणीच राजकारणात नव्हतं. बरं. किंवा समाजकारणातही नव्हतं. आमचा व्यवसाय लॉन्ड्री व्यवसाय. बरं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच माहिती नव्हतं. फक्त माझे आजोबा शिंदे साहेबांचे आधीपासून फॉलोअर, म्हणजे 60 वर्षापासून शिंदे साहेबांच्या पाठीचे एकनिष्ठ राहिले, मित्र होते शिंदे साहेबांनी ते. आणि आमच्या ढोरगल्लीत आमचं घर असायचं, शिंदे साहेब आमच्या घराचे शेजारी राहायचे. त्यामुळे आमच्या म्हणजे एकदम जवळचे संबंध होते. तेवढंच एक, बाकी आमच्या राजकारणात कोणच नाही. मला काय माहिती मी कसं काय आलो. म्हणजे तुम्हाला कशी ओढ निर्माण झाली की समाजकारण करावं की लोकांमध्ये जावं, त्यांच्याशी आपला जो संपर्क आहे तो वाढवावा, त्यांची कामं करावी, म्हणजे ही सुरुवात कुठून झाली नेमकी? मला कॉलेजमध्ये, जेव्हा मी कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन झालं 11वीला फर्स्ट टाइम, त्यावेळेस मला असं मी विद्यार्थी संघटनेचं काम बघायचो, लोक कसे ऍडमिशन करतात. पण मला दुर्दैव असं वाटतं की बरेचसे विद्यार्थी संघटना आपल्या सोलापुरात विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनसाठी पैसे घ्यायचे. इव्हन माझ्याकडून घेतले, मी बोलू शकत नाही ना. बरोबर. तर मला ती एक प्रतिमा पुसायची होती. मी साहेब, आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी संघटनेचा फर्स्ट टाइम अध्यक्ष झालो, जनसेवा विद्यार्थी संघटनेचा, सर्वात जास्त आम्ही आंदोलन केले कॉलेजच्या विरोधात, विद्यापीठाच्या विरोधात. सर्वात जास्त ऍडमिशन्स आम्ही फुकट केलेले आहेत. कुठल्याही विद्यार्थ्याकडनं आम्ही 1 रुपया घेतलेला नाही, त्याचा चहा सुद्धा पिलेला नाही. तो आज सुद्धा विद्यार्थी, मी तुम्हाला यादी देतो की तो सांगेल, हा सुमित भोसलेंनी काम केलं. जनसेवा विद्यार्थी संघटना असेल, NSY मध्ये असेल, आम्ही धडवून टाकलं. म्हणजे सत्तेत असताना आम्ही आंदोलन केलेलं आहेत. बरोबर. सत्तेत असताना आम्ही ज्या वेळेस प्रशासन चुकलंय किंवा आमचं सरकार चुकलंय, त्यावेळेस आम्ही निदर्शने करून आम्ही त्यांना दाखवलेलं आहे. एक युवक म्हणून एक देशाचा प्रतिनिधी, एक प्लेस सोलापूरचा प्रतिनिधी. आता सोलापूरचं जे नेतृत्व आहे, आपण म्हणतो सोलापूरचा एक स्वाभिमान की सुशीलकुमारजी शिंदे साहेब, तर जो काही सोलापूरमध्ये त्यांना जी मिळालेली पद आहेत की आतापर्यंत केंद्रीय गृहमंत्री हे सर्वोच्च पदापर्यंत ते पोहोचले होते. मात्र मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. आणि या पराभवाची कारणं म्हणजे अशी म्हणावी लागतील का की काँग्रेस कामं भरपूर केली, विकास कामं केली असं काँग्रेस ठासून सांगते किंवा ठामपणे सांगते. मात्र हे करत असताना शिंदे साहेबांचा पराभव दुसरीकडे कुठंतरी, म्हणजे 2 विरोधाभासी घटना आहेत. मग मला असं विचारायचं की काँग्रेसने कामं केली पण ती लोकांपर्यंत पोहोचायला काँग्रेस कमी पडली काय? मान्य आहे, आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा आम्ही पदाधिकारी, आम्ही लोकांपर्यंत सांगायला आम्ही कमी पडलो, आम्ही सोशल मीडियामध्ये कमी पडलो, त्यामुळे आम्ही कमी पडलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे साहेबांचं सांगायचं गेलं, साहेब 20 वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे अनेक युवकांचा जन्म झाला नसेल, आज जे मतदान आलेत, त्यावेळेस उजनीची पाईपलाईन आणली. बरोबर साहेब, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आज हे जेवढे नेते लोक आहेत, बीजेपीचे असतील किंवा सेनेचे असतील, ह्यांच्या घरात जे पाणी येते ते शिंदे साहेबांची कृपा आहे. ह्यांनी ते विसरू नये, कमीत कमी जाणीव ठेवावी. सेकंड थिंग, हे जे रोड आपण आता 4 पदरी बघतो, हे सगळे शिंदे साहेबांनी केलेले आहेत. सोलापूर पुणे असेल, सोलापूर हैदराबाद असेल, सोलापूर धुळे असेल, हे त्या काळात मंजूर झालेले आहेत. हे फक्त उद्घाटन करत फिरतायत. NTPCची त्यांनी चुकीची बदनामी केली की NTPC आल्यानंतर 4 ते 5 डिग्री टेम्परेचर वाढणार. साहेब, तसं काहीच झालेलं नाहीये. ते एवढे भारी मशिनरीज बाहेर देशातले त्यांनी तिथे इन्स्टॉल केलेले आहेत. साहेब, त्या आता NTPCने आपल्याला दुहेरी पाईपलाईन दिले, ते फक्त प्रणित शिंदेच्या मागणीवरून झालेलं आहे आणि त्यांनी त्याला निधी उपलब्ध करून दिला सत्तेत असताना. आता हे फक्त मलाही खातायत, कामं आम्ही करून ठेवलेले, ते फक्त ताट वाढून ठेवले आम्ही, हे खातायत फक्त, ते सुद्धा यांना खाता येत नाही. त्यावर आपण नंतर बोलू. NTPCला उजनीचं जेव्हा दुहेरी पाईपलाईनचं पाणी जे आलेलं आहे, त्याचं स्टोरेज जे टँक आहे त्याचं NTPCचा, त्या स्टोरेज टँक एवढा मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं पर्क्युलेशन पूर्ण आजूबाजूच्या एरियात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हरित क्रांती झालेली आहे. हरित क्रांती झालेली आहे. आज तागायत तिथं कधीच द्राक्ष बागायतदार, द्राक्षाचे बाग नव्हते, डाळिंबाचे बाग नव्हते किंवा ऊस. आज तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघून या की तिथं काय फरक झालेला आहे. हे कोणी केलंय? हे सुशीलकुमार शिंदेनी विचार केला होता त्यावेळेस. NTPC आणली आहे, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला, त्यांनी चुकीचा अपप्रचार केली, स्थानिकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या नाही. तुम्ही जाऊन बघून या, प्रत्येक स्थानिक गावातले ज्याचे जमिनी गेलेत किंवा आजूबाजूच्या परिसरातले लोक आहेत, ज्यांना पाहिजे त्यांना काम शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. हे फक्त अपप्रचार करतात.
पर्क्युलेशन झाल्यामुळे पाण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, एवढं तिथं हरित क्रांती झालेली आहे, त्याचा टेम्परेचरचं तर अजून आम्हाला कुठेही जाणवलेलं नाही, उलट टेम्परेचर कमी झालेलं आहे. त्यांनी झाडं जवळपास 1 कोटीच्या वर झाडं लावण्याचं त्यांचं निर्धार होतं, त्यांनी पूर्ण केलं. बरं, हे आता मला असं म्हणायचं की आपण म्हणता कामं केलीत पण ती पोहोचली नाहीत. मग ही आता यातली बरीचशी कामं मी सुद्धा आत्ता ऐकली. मग असं म्हणता येईल का ही जी कामं केली, मग काँग्रेस ज्यावेळी सत्तेत होतं, मग आता ज्यावेळी ते विरोधक म्हणून आहेत, तर विरोधक म्हणून काँग्रेस कमी पडते काय, म्हणजे आक्रमक भूमिका घेण्यासाठी? काय 60 वर्ष सत्तेत राहिलेलं आहे, त्यामुळे ते विरोधात राहायचे आम्हाला ते स्वभावच नव्हता आमचा. तरी आम्ही सत्तेत असताना आम्ही संघटना, जेवढे विद्यार्थी संघटना असेल, युवक काँग्रेस असेल, आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी विरोध केलेला आहे. ठीक आहे, थोडंसं एक वेळ लागतं ते व्हायला, पण आता आम्ही नक्कीच आमच्यामध्ये सुधारणा केलेली आहे आणि नक्कीच 2019 मध्ये आम्ही परत सत्तेत येऊ, एवढं चांगलं. बरं, परत जर आपण सोलापूरची जर पार्श्वभूमी घेतली तर या ठिकाणी शिंदे साहेबांविरोधात जे काही आपले आताचे विद्यमान खासदार शरद बनसोडे हे निवडून आले, तर या गेल्या 4.5 वर्षामध्ये भाजपानं सोलापूरसाठी काय काय केलं, आपल्याला काय वाटतं त्याबद्दल? काय केलं त्यांनी फक्त दाखवावं साहेब. 2012 साली शिंदे साहेबांनी दक्षिण सोलापूरमध्ये वीजचा प्रकल्प आणला 5,000 कोटीचा. त्याच्यामुळं आज 2012 पासून लोड शेडिंग बंद आहे आपल्या इथे. हे बऱ्याचशा लोकांना लक्षात नाहीये. ज्यावेळेस आमची सत्ता नव्हती तेव्हा हे ओरडायचे लोड शेडिंग आहे, काँग्रेस सरकार काय करत नाही, पैसे खाते, असं जे अपप्रचारांनी प्रत्येक मनामनात बिंदवलंय, ते आज ह्यांच्यावर ही परिस्थिती दिली. 4.5 वर्षात काय कामं केलेत त्यांनी, कोण पण त्यांच्या नेत्यावर समोर यावं सांगावं की आम्ही हे केले, ठामपणे आम्ही त्याचं उत्तर देऊ. काय केलंय, कुठल्याही माणसाला विचार बीजेपीने काय केलंय, ते म्हणत नाहीत काय काम केलंय, पण आम्हाला फक्त मोदी पाहिजे म्हणतात. का की त्यांनी महत्वाच्या विषयावर हात घालतात साहेब, भावनिक मुद्द्यावर हात घालतात. बरोबर, हिंदू मुस्लिम जमलं नाही म्हणून आज देशावर विषय आला. काल राज ठाकरेही बोलत होते, आम्ही सैनिकावरती कुठलंही आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीये, पण तुम्ही त्याचं श्रेय काय घेता? तुम्हाला 300 किलो RDX आलेलं कळत नाही, तुम्हाला 300 मेलेले कसे कळतात साहेब? तुम्ही का त्याची प्रूफ देत नाहीये हे तुम्ही सांगा ना. हे तुम्ही प्रत्येकाच्या मनात आहे ना, युवकांना आम्हाला काय पाहिजे साहेब, आम्हाला हे नकोय, आम्हाला हे असलं काय दिसतं आम्हाला नको, आम्हाला काय देशाचं, त्यांनी भावनिक मुद्द्यावर हात घालतात. जिथं शक्य नाही, जिथं जे झालं नाही, हिंदू मुस्लिम जमलं नाही, राम मंदिर झालं नाही, त्यामुळे त्यांनी आता इकडे आले. काश्मीरचा विषय झाला नाही, काय त्यांनी आश्वासने दिले, ते 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन केले. काय केले साहेब? कोणाच्या खात्यात 15 लाख रुपये आले? बरोबर. मग अशा पद्धतीने म्हणता येईल की आता ऐन लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यानंतर विधानसभा ही लवकरच, म्हणजे लोकसभेचा जो काही निकाल आहे तो लागेल, पुढं कुणाची सत्ता असेल, काय असेल, हे सर्व नंतरचं. त्यानंतर विधानसभा असेल, त्याच्यावर देखील या लोकसभेचा परिणाम होणार आहे. मग असं असताना देखील आता सध्या सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा राम अयोध्या हा जो मुद्दा असेल, मग त्याचा कितपत परिणाम आपल्या जनतेवर होतो तुम्हाला वाटतं? नाही, आता जनता हुशार आहे, युवक हुशार आहे, सुशिक्षित आहे. सुशिक्षित युवकांना सगळ्यात महत्वाचं काम नाहीये, आणि सोशल मीडियावर एवढं ऍक्टिव्ह झाले की त्यांना प्रत्येक गोष्टीची आता आम्हाला माहिती पाहिजे, तर ते माहिती देण्यात अपयशी ठरलेले आहेत. हे ते खोटा प्रचार करतायत. ते देशाच्या म्हणजे सैनिकांवर उठलेला हा सरकार आहे. सैनिकांचा जीव घेऊन जर राजकारण करत असेल, हे जर कधी उघड झालं साहेब, यांना लोणच्याला सुद्धा लोक ठेवणार नाहीत, एवढंच सांगतो. मग आता असं म्हणता येईल की सध्या जर प्रचार करायचा असेल तर सर्वात प्रभावी माध्यम आपण सोशल मीडिया म्हणून पाहतो. मग आपण असं म्हणता येईल की मागं जी लोकसभा झाली त्याचं पूर्णतः बरंचसं श्रेय आपण सोशल मीडियाला देतो. मग आपण असं म्हणतो की काँग्रेस थोडंसं, आपण मगाशी म्हणालात त्याप्रमाणे, मागं पडली. तर आता सध्या काँग्रेस सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये काय पावलं उचलते? सोशल मीडियाला साहेब आम्ही सर्व युवकांना त्यांनी जबाबदारी दिलेली आहेत. आम्ही सगळेजण ऍक्टिव्ह झालेले आहोत. सगळे साहेबांची माहिती आम्ही डाटा गोळा केलेली आहे. कोणी पण आम्हाला प्रश्न विचारले त्याचे लगेच आम्ही डाटा आणि पुराव्यासहित आम्ही त्याचे उत्तर देतोय. त्यांनी पण आता आम्हाला पुराव्यासहित उत्तर द्यावं. प्रत्येक युवकांना आता आशा आहे की तुम्ही काय केलं हे दाखवायलाच पाहिजे, नाही तर तुम्हाला घरी बसल्याशिवाय राहणार नाही. आणि मागच्या लोकसभेला त्यांनी काय केलं, धनगर समाजाच्या आरक्षणाचे मोदी इथे येऊन बोलले. मराठा समाजचं फडणवीस सरकारने जे गाजर दिलंय ते आता युवकांमध्ये 100% चुकीचा मेसेज गेलेला आहे. त्यांना यावेळेस मराठा समाज आणि धनगर समाज दोन्ही समाजांना दाखवणाऱ्या, दोन्ही समाज जीवावर ह्यांनी यावेळेस या महाराष्ट्रात प्रवेश केला होता, राज्यात केंद्रात प्रवेश केला होता. ती समाज, ती जनताच त्यांना यावेळेस दाखवणार. आणि असंही म्हणता येईल की आता काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप पक्ष असेल, तर दोन्हीकडे काही वेळा आपण घोटाळे आपल्या ऐकण्यात आहेत. त्याबरोबरच विविध मान्यवर किंवा ज्यांची ज्येष्ठता फार मोठी आहे, फार मोठा राजकारणातला अनुभव आहे, यांच्यावर काहीतरी सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते किंवा त्यांना नावं ठेवली जातात.
मग अशा वेळी काय होतं की बऱ्याच वेळा एखादा पक्ष त्यात सक्रिय म्हणता येईल. मग काँग्रेसच्या बाबतीमध्ये यावर कायम बचावात जो काही बचाव करायचा आहे असा बचावात्मक पवित्रा काँग्रेसचा दिसतो. मग काँग्रेस आक्रमक कधी होणार त्या बाबतीमध्ये? साहेब कसं आहे, काँग्रेस हा प्रामाणिक पक्ष आहे. ज्या वेळेस आमच्यावर आरोप झाले त्यावेळेस आमच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. ते सिद्ध नंतर होऊ दे, ते केले असेल नंतरचा विषय, पण आमच्या राजीनामा दिलेला आहे. चिक्की घोटाळ्यापासून ते काल तुम्ही बघितला की पंकजाताई मुंडेंनी कशा प्रकारे घोटाळे केलेत, सुभाष देशमुखांनी कसं दूध भुकटी प्रकरण, जे प्रकल्पच अस्तित्वात नव्हतं त्या प्रकल्पाच्या नावावर 12.5 करोड रुपये घेतले, उचलले 5 कोटी रुपये. ज्यावेळेस तिथल्या एका कार्यकर्त्यांनी तक्रार केली, त्याची माहिती सादर केली, त्यावेळेस त्यांनी ते पैसे परत केलेले आहेत. नोटबंदीच्या वेळेस त्यांच्या गाडीमध्ये 80 लाख रुपये, 20 लाख रुपये, 80 लाख रुपये सापडले होते. त्याचा त्यांनी हिशोब देत नाहीत. ते कसं आहे माहिती आहे का, त्यांचं काय, चोर ते चोर वरून शिरजोर आहेत, मी नाही त्यातली आणि कडेला वाचली अशी त्यांची भूमिका चालू आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी मला एक सांगा, राफेल घोटाळा केला, अनिल अंबानीला कागदाचं विमान बनवता येत नाही, त्यांनी राफेल विमानाच्या निर्मितीचं काम दिलं. सगळे नियम बाजूला ठेवून हिंदुस्तान एरोनिकल लिमिटेड म्हणून आपली जी नाशिकला कंपनी आहे HAL, नियमाने खरं तर त्याला अनुभव आहे विमान बनवायचं, किंवा आपले वायुसेनेचे जे विमान बनतात ते त्यांना अनुभव आहे, त्यांना मिळालं पाहिजे होतं. खरं तर त्यांची काही कोणाची लागती शासकीय कंपनी, सरकारी कंपनी. ज्या काँग्रेस सरकारने 2013 मध्ये 14 मध्ये एक विमान 526 कोटीला घ्यायचं ठरलं होतं, असं एक वर्षात असं काय वाढली महागाई की ते 1627 कोटीला घ्यायचं ठरलं, असं काय झालं? हा प्रश्न प्रत्येक युवकांमध्ये, फक्त त्याचे पुरावे मिळत नव्हते. पुरावे सुद्धा त्यांनी दिले, म्हणजे सुप्रीम कोर्टाने जेव्हा मागणी केली की हे जे कागदपत्र तुम्ही जमा करा, त्यावेळेस त्यांनी सांगितले की ते हरवले. म्हणजे साहेब चौकीदारच चोर आहे. तुम्ही ज्या कंपनीला साधं कागदाचं विमान बनवता येत नाही, त्याला तुम्ही त्या विमान बनवायचं टेंडर दिलं, तिथं 30,000 कोटीचा घोटाळा केला. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून त्याच्या पुढचं पाऊल टाकलं. तुम्ही एखादी आपण गाडी घेतली, त्याचं मेंटेनन्स 25 वर्षाचं आपण त्या डीलरला देतो का पैसे? तुम्ही एखादी गाडी घेतली, कार घेतली, त्याचं सर्व्हिसिंग 25 वर्षाचा खर्च देतो का तुम्ही? देता का तुम्ही? मी तर देत नाही. तर त्यांनी पुढच्या 25 वर्षाचे 1 लाख कोटी रुपये त्याला ऍडव्हान्समध्ये दिलेले. तर हे सगळ्या जगाला माहीत झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असे विमा, आज प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांनी ते पीक विम्याचं जो योजना आणलेली आहे, ते पीक विमा कुठल्या कंपनीचा आहे? रिलायन्स कंपनीचा साहेब. का? ती एकच कंपनी आहे. सरकारी कंपनी आहेत ना आपले, न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, ओरिएंटल आहे, ही सरकारी कंपनी सोडून तुम्ही रिलायन्सला काय देताय? तुम्ही BSNL पासून ते ओरिएंटल सगळे बंद करायच्या मार्गावर, तुम्ही सगळे प्रायव्हेटायझेशन करण्याच्या मार्गावर आहे, तुम्ही सगळं अंबानीला द्यायच्या मार्गावर. हे युवकांना प्रत्येक कळा लागलेला आहे आणि ह्याचं नक्कीच तुम्हाला 2019ला फटका बसल्याशिवाय राहणार. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की सध्या जो पक्ष आहे, तर भांडवलदार जे आहेत मोठे मोठे देशातले, तर त्यांच्या भांडवलावर आणि त्यांना सपोर्ट करून हे सर्व चाललेलं आहे. मग आपण मगाशी म्हणलात की सोलापूरची जर पार्श्वभूमी घेतली, आता आपण राष्ट्रीय मुद्दे काहीशी चर्चा केली, आता सोलापूरच्या बाबतीमध्ये मग NTPC असेल, चौपदरी रस्ते असतील किंवा इतर विकास कामं असतील, ही जर सर्व शिंदे साहेबांनी केलेली कामं आहेत, ही सर्व विकास कामं, तर मागच्या लोकसभेमध्ये त्यांच्या पराभवाचं नेमकं कारण काय म्हणता येईल आपल्याला? आम्ही ते सोशल मीडिया हे एकमेव कारण राहिलं. शिंदे साहेब देशाचे गृहमंत्री झाल्यामुळे थोडंफार वेळ ते कमी देऊ शकले सोलापूरला. त्याचं काय, आपले सोलापूरचे लोक थोडेसे, सोलापूरचेच नाही, माणसाचा एक स्वभाव आहे की आपण विसरून जातो. बरोबर. साहेबांनी जे काम 60 वर्षात केले हे कोणीच केले नाही. साहेब 60 वर्ष सत्तेत होते आणि 60 वर्षात त्यांनी एवढी सोलापुरात सुविधा दिलेली आहे की आपल्याला त्याची विसर पडलेली. आज मला लक्षात नाही शिंदे साहेबांनी काय काय काम केलं. मलाही लिफलेट वाचावं लागतं, मलाही बघावं लागतं, मलाही डाटा घ्यावं लागतं. म्हणजे हे सर्व प्रत्येक माणसाची ही मेंटॅलिटी आहे. आणि तशाच मोदीचं काय झालं होतं, त्यावेळेस त्यांनी राम मंदिरचा मुद्दा त्यांनी भाषणात सांगितले की आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही राम मंदिर बांधू, आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही 15 लाख रुपये देऊ, आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करू. आज 4.5 वर्ष झाले, कुठल्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली मला सांगावं. साहेब काँग्रेसची जिथे जिथे सरकार आली, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान, साहेब मध्य प्रदेशमध्ये आम्ही 2 तासात कर्जमाफी केलेली आहे, राजस्थानमध्ये 10 तासात केली आणि छत्तीसगडमध्ये 24 तासाच्या आत आम्ही कर्जमाफी केलेली आहे. त्याचे पुरावे सुद्धा आम्ही सगळ्यांना दिलेले आहेत. तसं तुमच्याकडे काय पुरावे आहेत सांगा. तुम्ही त्यांना सगळ्या टेक्निकल अडचणीमध्ये महाराष्ट्राला तुम्ही अडचणीत टाकलेलं आहे. कुठल्याही शेतकऱ्याला फॉर्म भरता येत नव्हतं ऑनलाईन. हे एक खोट्यांचं सरकार आहे. हे फक्त खोटं बोल, रेटून बोल आणि सरकारमध्ये एकदा आलं की विसरून जायचं, मग सत्तेचा गैरवापर करायचा. एवढंच या लोकांना माहिती आहे. आणि स्वतःला क्लीन चिट देत फिरतात, हा आम्ही केलाच नाही.
यांचे मुख्यमंत्री लगेच क्लीन चिट देतात. चिक्की घोटाळा केला, क्लीन चिट दिला. विनोद तावडेने घोटाळा केला, क्लीन चिट दिला. आता कालचं सुद्धा क्लीन चिट द्यायला 2 दिवस लागणार नाही त्यांना. म्हणजे पुन्हा ती म्हणजे एक सवय जी म्हणता येईल ती सवय पडली असं आपलं म्हणणं. मग मला असं आपल्याला विचारावं असं वाटतंय की भाजपा जो पक्ष आहे की मोदी म्हटलं की भाजप हे एक समीकरण तयार झालंय. आज देशामध्ये भाजप म्हटलं की मोदींचा चेहरा हा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतोय. तर अशा पद्धतीनं मोदींकडे सर्व तरुण आता आकर्षित होताना आपल्याला दिसत आहेत. मग त्या पद्धतीनं काँग्रेसकडं आपण युवक काँग्रेसचे सरचिटणीस या नात्यानं या पदावर काम करताना काँग्रेसकडे युवक आकर्षित होण्यासाठी सध्या काय आपण पावलं उचलताय? सध्याला काँग्रेसकडे तुम्हाला सांगतो तरुण एवढे भारी चेहरे आहेत आमच्याकडे. प्रणितीताई शिंदे, अमित देशमुख, सत्यजित तांबे, अशी तुम्हाला नावं घेतील तेवढे कमी आहेत. त्यांच्याकडे तसे चेहरे नाही आहेत. त्यांच्याकडे एकच चेहरा आहे, नरेंद्र मोदीचा चेहरा आहे. तो सुद्धा चेहरा 2019ला त्यांचं कमळ मुरगळणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे चेहरा राहणार नाही आणि बीजेपी लोणच्याला सुद्धा राहणार नाही. नितीन गडकरी स्वतः एका भाषणात बोलले होते, एका मुलाखतीत बोलले होते की आम्ही सत्तेत येण्यासाठी पाहिजे तेवढी खोटी आश्वासनं दिली. खोटं बोललो, आम्हाला माहिती होतं आम्ही सत्तेत येणार नाही म्हणून आम्ही लिहून दिलं. आम्हाला माहित नव्हतं आम्ही सत्तेत येणार आणि सत्तेत आल्यानंतर ते असं बोलतात. स्वतः अमित शाह म्हणले ते की 15 लाख हे ऍक्च्युली निवडणुकीचा जुमला आहे ते. जे तडीपार अध्यक्ष आहेत ते स्वतः त्यांनी कबूल केलेले आहेत की हे जुमला आहे. तुम्ही देशाला फसवून, देशाला तुम्ही खोटं बोलून या सत्तेत आलेलं आहे. हे देश नक्कीच तुम्हाला विसरणार नाही, तुम्हाला तुमची जागा दाखवणार. बरं, एक सोलापूरचा रहिवासी किंवा काँग्रेसमध्ये काम करत असताना विरोधक म्हणून व्यक्तिशः आताचे जे विद्यमान खासदार आहेत शरद बनसोडे, तर यांनी केलेलं किंवा सोलापूरबद्दल जे काही योगदान केलं किंवा खासदार म्हणून काय कामं केली त्याबद्दल तुमचं मत काय? साहेब, मला हे शरद बनसोडे जे खासदार आहेत हे काळे आहेत का गोरे आहेत हे 10 लोकांनी फक्त सांगावं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी साधं रेल्वेला एक रिझर्वेशनला एक खासदारचं पत्र मिळतं. तुम्हाला माहिती आहे की रिझर्वेशनसाठी पत्र लावलं तर आपलं रिझर्वेशन मिळतं. त्यांच्यासाठी कोटा तो ठरलेला असतो. असे 10 लोक त्यांनी दाखवावं की त्यांनी 10 लोकांना त्यांनी ते पत्र दिलेलं आहे. साहेब, हे रिझर्वेशन करू शकत नाही. त्यांनी देश काय चालणार आणि सोलापूर काय चालणार? ह्यांनी सोलापूरला 15 वर्ष मागे नेऊन ठेवलेलं आहे. स्मार्ट सिटी सुद्धा सुशील कुमार शिंदे साहेबांमुळे मिळालेले आहे. त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने महापालिकेचे काम केले, ज्या पद्धतीने महापालिकेने वाटचाल केली त्यामुळं स्मार्ट सिटीमध्ये घेतलेलं. हे सांगतात स्मार्ट सिटी आम्ही आणली. काय केले स्मार्ट सिटी अनुसार? तुम्ही तो रोड बघताय, पार्क चौक, तो हरिभाई देवकर प्रशाला, तो अजून उघडलेला नाही, आत्ता उघडलाय. मला वाटतं किती महिने, तो कमीत कमी 6 महिने असंच बंद पडून. काय काम करताय तुम्ही? म्हणजे गती कमी आहे. आणि महापालिका मुळात आज 4.5 वर्षात त्यांनी किती निधी खर्च केलाय, किती नगरसेवकांना निधी मिळालाय सांगावं. त्यांचेच नगरसेवकांना छातीवर हाटून सांगावं की आम्हाला एवढा निधी दिला. त्यांचं ताळमेळने 2 देशमुखांच्या भांडणात वाटोळ करून ठेवलं सोलापूरचं. त्यांनी महापालिकेचं वाटोळ करून ठेवलं. अविनाश ढाकणे साहेबांनी यांच्या कारणाने राजीनामा देऊन निघून गेले. सोप्या भाषेत. बरं, आता पूर्वतयारी एक म्हणता येईल की आता लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. तर प्रत्येक पक्ष, मग स्थानिक पक्षापासून ते राष्ट्रीय पक्ष असतील, प्रत्येक जणच त्याची गणितं सोडवायला किंवा आपली जी काही पूर्वतयारी आहे ती करायला त्यांनी सुरुवात केली. मग आता युवक काँग्रेसचे सरचिटणीस या पदावर असताना या युवा संघटनेतून किंवा या युवकांना घेऊन आपली काय तयारी आहे या लोकसभेसाठी किंवा त्यानंतर येणाऱ्या विधानसभेसाठी? आम्ही आता सर्वप्रथम सोलापूर युवक काँग्रेसचं काम तर चांगलंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे नाराज होऊन गेलेले आहेत किंवा जे लांब झालेले आहेत, ज्यांना वेळ नाही आहे, अशांना सगळे जुन्या काँग्रेसचे, आमचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, यांना सर्वांना आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. येणाऱ्या 4-5 दिवसात संपेल. सर्वांना आम्ही बूथ लेवलपासून ते सगळ्या लेवलपर्यंत आम्ही त्यांना काम देणार आहोत. आणि मुळात आपण केलेले कामं, विकास कामे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न चालवलेला. आम्ही लिफलेट आम्ही प्रत्येक चौकात आम्ही पहिले सर्वप्रथम सोलापुरातले 250 महत्त्वाचे जे चौक आहेत, जे मेन चौक जिथे चर्चा होती, तिथं आम्ही लिफलेट वाटायला चालू केलेलं आहे. आता आमचं पुढचं स्टेप असणार आहे ते आम्ही प्रत्येक मतदारासमोर जाणार, डोर टू डोर. हे आमची युवक काँग्रेसची एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. सगळे युवक आम्ही प्रत्येक घरात जाऊन आम्ही हात जोडून त्यांना विनंती करणार आहे की आम्ही हे कामं केलेले आहेत, या कामाच्या जीवावर आम्हाला द्या. कुठल्याही पक्षाकडे बघू नका. किमान हे काम बघून ही खरी परिस्थिती आहे की नाही हे तुम्ही अनुभव घ्या आणि मग आम्हाला मतदान करा. एवढं आम्ही सगळ्यांसमोर जाणार आहे आणि युवक काँग्रेसची ही जबाबदारी असणार आहे. सोलापूर लोकसभेत सुशील कुमार शिंदे असतील आणि येणार विधानसभा प्रणितीताई शिंदे असतील, यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची युवक काँग्रेसची असणार आहे सोलापुरात. बरं, मग आता जे विद्यमान खासदार आहेत तर त्यांचं नाव डावललं गेलं यावेळी उमेदवारीसाठी. नंतर दिलं की डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची आता उमेदवारी निश्चित आहे. तर तशाच पद्धतीनं काँग्रेस पक्षाकडून जवळपास 99%
सुशील कुमारजी शिंदे साहेबांची उमेदवारी निश्चित आहे. बरोबर. मग अशा पद्धतीनं या खासदारांची कामं, त्यानंतर जे 2 देशमुख आहेत, म्हणजे आपण म्हणता की माननीय सहकार मंत्री असतील किंवा पालकमंत्री असतील, तर यांच्यामध्ये व्यक्तिशः जे असलेलं वैर किंवा त्यांची भांडणं, याचा परिणाम या लोकसभेवर होईल का? आपल्याला काय वाटतं? 100% होणार आहे साहेब. त्यांनी जर त्या महाराजांना जर त्यांनी उमेदवार म्हणून आणले, माझी वैयक्तिक आमच्या युवकांची अपेक्षा काय की सोलापुरात विकास व्हावा अजून, ना की तिथे जाऊन आम्हाला मंत्र म्हणायचं नाही. आम्हाला लोकसभेत जाऊन मंत्र म्हणायचं का आम्हाला भगवे कपडे घालून? महाराज आहेत ते, तुमच्याकडे लोक हात जोडून येणार आहेत. बरोबर. तुम्ही लोकांकडे हात जोडून जाणार आहे का मला मतदान द्या म्हणून? लोकांचे पाया पडणार आहे का तुम्ही समाजासाठी एक चुकीचा मेसेज देताय. आणि युवकांमध्ये तर 100% चुकीचा मेसेज जाणार आहे. तुम्ही जातीवाद करताय. तुम्ही MIM पक्ष जसं स्थापन केले, बीजेपीचा जसं दुसरा विंग म्हणला जाते, बी विंग म्हणलं जातंय, तसं तुम्ही आता हिंदूंमध्ये बी करताय. लिंगायत समाज हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना असं वाटतं की महाराज आल्यामुळं लिंगायत समाज त्यांच्या मागे जाईल. असं निश्चित होणार नाही. लिंगायत समाजाला सुद्धा आज विकास पाहिजे आहे. त्यांना कुठल्याही भगवा कपड्याचा महाराज किंवा उमेदवार नको आहे. आणि लोकसभेत सोलापूरचे प्रश्न मांडण्यासाठी एक विकास पुरुषाची गरज आहे, जी अनुभव माणसाची गरज आहे. ते फक्त सुशीलकुमार शिंदे करू शकतात, कुठलाही महाराज करू शकत नाही. मला वैयक्तिक महाराजाला टीका करायची नाहीये, पण विकास पुरुष म्हणून आम्हाला लोकसभेत आमचा प्रतिनिधी पाहिजे आणि सर्वांनी हाच प्रयत्न ठेवला पाहिजे. म्हणजे आताची लोकसभा ही काबीज करण्याच्या दृष्टिकोनातून आपली घोडदौड सुरूच आहे. मग मला असं विचारावं वाटतं की आधी जी काही युवक काँग्रेस होती, म्हणजे जी टीम होती आपली, की युवकांना घेऊन जी काँग्रेस लढत होती किंवा एक प्रकारे नेतृत्व करत होती, ती युवक काँग्रेस आणि आता तुम्ही असलेली युवक काँग्रेस, या व्यक्तिशः आपल्याला काय फरक वाटतं? आता काय साहेब, आधी मी तुम्हाला जर सांगितलं 60 वर्ष सत्तेत असल्यामुळं बरेचसे पदाधिकारी हे मोठ्या घराण्यातले आलेले आहेत. कामाचे जास्त त्यांना काय गरज नव्हती. 5 स्टार नेते म्हणलं तरी चालेल. पण आताचं कसं आहे, आताचा पदाधिकारी जो महाराष्ट्र अध्यक्ष आहे तो सुद्धा मोठ्या घराण्यातूनच आलेला आहे, पण त्यांना रस्त्यावर काम करायचं सवय. प्रणिती शिंदे बघा तुम्ही, हे रस्त्यावर काम करणारे दिसतात तुम्हाला. हे कुठेही त्यांनी 5 स्टार म्हणजे कुठेही त्यांची मिटिंग किंवा त्यांचं काय कार्यक्रम असेल हे 5 स्टार नसतात. हे लोकांपर्यंत जाऊन ते काम करतात. सत्यजित तांबेंचं आणि प्रणिती शिंदेचं एक वैशिष्ट्य आहे की ते रोज सगळ्यांना वेळ देतात. रोज नवीन लोकांची ते कामं करतात. असं बघत नाही तो बीजेपीचा आहे. आता किती तर लोक जनवात्सल्याला येतात, शिवसेनेचे असतात, बीजेपी, त्यांच्या पक्षाकडनं आज जे काम होत नाही ते प्रणिती शिंदेकडून काम होतात. ती युवक काँग्रेस आज सोलापूरची, आम्हाला प्रत्येकाला त्यांनी रस्त्यावर उतरवलेलं आहे. तुम्हाला रस्त्यावर उतरून काम करावं लागेल तर तुम्ही पदाधिकारी राहा, नाहीतर तुम्हाला मी माझ्या मोबाईलमध्ये नोटीस पण दाखवू शकतो. आता आम्ही एक वॉर्ड चलो अभियान चालू केलं. वॉर्ड चलो आणि पंचायत चलो अभियान म्हणून आम्ही एक सत्यजित तांबेंनी एक कार्यक्रम राबवलेला आहे. महाराष्ट्रातले 5 करोड युवकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं त्यांनी एक टार्गेट दिलेलं आहे. आणि जवळपास आता 4 कोटी पूर्ण झालेले आहेत. आणि कालचा डाटा 8 तारखेला जमा होणार होता, ते आता बघून 5 कोटी तर पूर्ण झालेच असणार आहे. राहुल गांधींनी एक स्कीम काढलेली आहे. जे सुशिक्षित युवक आहेत त्यांना किमान वेतन म्हणून एक स्कीम चालू करणार आहे, जी 2 ते 3 हजार रुपये त्यांना त्यांच्या खात्यात जमा होतील. जे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, त्यांना नोकऱ्या नाही आहेत, अशा लोकांना राहुल गांधी ती स्कीम करणार. ती स्कीम फॉलो करण्यासाठी सत्यजित तांबेंनी चलो पंचायत आणि चलो वॉर्ड अभियान चालू केलं. आम्ही प्रत्येक वॉर्डात जातोय, प्रत्येक पंचायतीत जातोय, प्रत्येक लोकांसमोर जातोय, त्यांचा फॉर्म भरून घेतोय आणि त्याला एक नंबर दिलेला आहे. त्यावर त्या नंबरवर मिस कॉल द्यायचा. तो मिस कॉलचा लगेच OTP येतो. तो OTP आम्ही त्या फॉर्मवर भरून देतो आणि त्याची पोच आमच्याकडे ठेवतो. ज्यावेळेस आमची सरकार येईल त्यावेळेस ते पोच पावती दाखवले की त्याला 2000 रुपये मिळणार, असं राहुल गांधींनी शब्द दिले. तीच कार्यक्रम सत्यजित तांबे पूर्ण महाराष्ट्रभर राबवतात. आम्ही जवळपास 5 कोटी लोकांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत, वैयक्तिक भरून घेतलेले, कुठलेही काही नाही. ऑनलाईन सुद्धा फॉर्म आहे. त्याचं OTP आणि त्याचं पोच पावती मिळाली तर तुम्हाला भविष्यात सरकार आली तर तुम्हाला 2 ते 3 हजार रुपये सुशिक्षित युवकांना मिळणार आहे. मग अशा पद्धतीने आता आपण जी चर्चली पार्श्वभूमी सोलापूर असेल किंवा महाराष्ट्राबद्दल असेल, तर असं म्हणता येईल की आता ही लोकसभा जी होते, तर आपल्याला काय विश्वास आहे की नेमकं सत्ता बदल होईल, काँग्रेसची सत्ता बसेल की काही वेगळं चित्र असेल? नाही, 100% यावेळेस काँग्रेसची सत्ता बसणार आहे. सुशील कुमार शिंदेची जी कामं केलेत ते आज लोकांपर्यंत, इतक्या दिवस मोदीचा एवढा करिश्मा होता की लोक ऐकून पण घेत नव्हते. किमान आज ऐकून घ्यायला लागले. त्यांची मानसिकता बदललेली आहे आणि आम्ही ज्यावेळेस त्यांच्यासमोर जातोय तेव्हा त्यांना लक्ष येत आहे, हा बाबा शिंदे साहेबांनी जाणले, आपल्या लक्षातच नाहीये, आपण नको मोदीच्या मागे लागलो. काही नाहीये, फक्त ऍडव्हर्टाइजमेंट साहेब, ऍडव्हर्टाइजमेंट बघून, जाहिराती बघून, साबण, तेल, हे असले कपडे घ्यायचे असतात.
देश सरकार निवडायचं नसतं हे लोकांना कळून चुकलेलं आहे. यावेळेस कुठल्याही असल्या आम्ही भामट्या ऍडला बळी पडणार नाही असं लोक सांगतात आम्हाला. आम्ही सुशीलकुमार शिंदेलाच निवडून आणणार, आम्ही काँग्रेसच्याच पाठीशी आहे. मग या लोकसभेबद्दल आमचे जे आता दर्शक हा कार्यक्रम पाहत आहेत तर त्यांना एक जबाबदार एक राष्ट्रीय पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून आपण काय सांगाल? मी एवढंच विनंती करतो सर्व युवकांना, युवतींना, माझे माता भगिनींना व सर्व देशवासियांना, मी मोदींसारखं खोटं बोलणार नाही. फक्त एवढंच सांगतो, ज्यांनी विकास केले, खरा विकास केलाय, त्यांना तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा. काँग्रेसने 60 वर्षात काय केलं हे तुम्ही आत्मपरीक्षण करा. आमचे लिफलेट्स तुमच्यापर्यंत देतील, ते बघा. आपल्याला विसर पडला असेल तर त्याची हे करा, पण काँग्रेसच्या पाठीशी राहा. नाहीतर येणारा काळ भयंकर आहे. आज ऑलरेडी त्यांनी आपल्याला देशाला या मंदीमध्ये आलेलं आहे. जेव्हा जेव्हा BJP सरकार आली तेव्हा तेव्हा आर्थिक मंदी आलेली आहे, हा इतिहास आहे. आणि यावेळेस तर भयंकर दुष्काळसुद्धा आलेला आहे आणि आता मंदीसुद्धा आलेली आहे. नोटबंदीपासून किती लोक बेरोजगार झाले, किती जण रस्त्यावर आले, किती लोकांचे धंदे आज बंद पडलेत, हे तुम्ही अभ्यास करा, माहिती घ्या मार्केटमध्ये काय चालू आहे. मोदी हे देशासाठी घातक आहेत. आज ते लोकशाही आपला प्रधान देश आहे, ते ठोकशाहीकडे नेत आहेत, हुकुमशाहीकडे नेत आहेत. हिटलरचा इतिहास जर बघितला, जेव्हा राजा स्वतः अडचणीत असतो तो देशाला युद्धाच्या ह्याच्यावर टाकतो. तशी परिस्थिती आज ते करतायत. हिंदू मुस्लिम करायला बघतील, देशाच्या सीमेवरती काहीतरी कुरघोड्या करायला बघतील, हे स्वतः सगळं करतायत. किंवा हे सगळं नाहीच जमलं तर नक्कीच ते युवकांमध्ये भांडण लावायचा काहीतरी प्रयत्न त्यांचं पुढचं नियोजन असणार आहे. ह्या असल्या भूलतापांना बळी न पडता युवकांनी व देशवासियांनी काँग्रेसच्या पाठीशी राहिलेलं आहे. काँग्रेसच देशाला स्थिर सरकार देऊ शकतं आणि देशाला स्थिर बनवू शकतं, एवढंच मी सांगतो. तर दर्शक हो, आजच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये एक युवकांचं प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुमित भोसले यांच्याशी आपण चर्चा केली. सर, आपण आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल धन्यवाद. तर दर्शक हो, आमचा व्हॉइस ऑफ यूथ हा कार्यक्रम नक्कीच आपण पहा. मात्र याबरोबरच हा कार्यक्रम आपण यूट्यूबवर देखील पाहू शकता. त्यासाठी टाईप करा BR न्यूज चॅनल सोलापूर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या या व्हॉइस ऑफ यूथ कार्यक्रमातून मी जयपाल खेडकर आपली रजा घेतो. नमस्कार. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change,